मस्त असं दुधी भोपळ्याचं भरीत कसं बनवलंय स्टेप बाय स्टेप पहा. चपाती भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता. जसं वांग्याचं भरीत करतो कसं केलंय ते स्टेप बाय स्टेप पाहत राहा. दुधी भोपळा बघा मी असा घेतलेला आहे. लांब पण तुम्ही घेऊ शकता. आणि लसूण एक, मिरच्या आणि कांदा. तर या साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचं भरीत. तर हा गोल मी भाजीसाठी आणलेला. नमस्कार मंडळी, आपण इथे दुधी भोपळ्याचं भरीत बघणार आहोत. त्यासाठी भोपळा असा कटिंग, मिरच्या स्वच्छ धुवून निवडून घेतलेत, लसूण कांदा चिरून घेतलाय. तवा गरम झालाय, तेल घातलेलं आहे आणि हा भोपळा आपण फ्राय करून घेऊया. दुधी भोपळा खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. हा गोल दुधी भोपळा होता, भाजून पण घेतात. वांगी पण तुम्ही भरीत करताना असे कापून तेलात फ्राय करू शकता. वांग्याचं पण भरीत. हे मी आज दुधी भोपळ्याचं करते. असं भाजून घ्यायचा. थोडंसं मीठ घालूया. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला अजिबात विसरू नका. स्किप न करता गॅस फास्ट ठेवा, नंतर भाजून घ्या. वरची साल मी काढलेली नाही आहे, कारण सालीमध्ये पण विटॅमिन्स असतात. आता आपण काढून घेऊया. मिरच्या भाजूया. एक एक करून मिरची नंतर कांदा भाजूया. मिरच्या का भाजून घ्यायच्या? पोटाला पाहतच नाही. इथे बघा अशी भाजून झालेली. इथे बघू शकता आपण कांदा पण भाजून घेतलाय, लसूण. आणि सर्व थंड झाल्यावरती चेचू शकता खरडा, नाहीतर मिक्सरला तुम्ही बारीक करू शकता. चला फ्रेंड्स, आपण चपाती बरोबर टेस्ट करूया. वाव, एकच नंबर. तुम्ही जरूर करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.